इंस्टाग्रामवर अवघ्या 3 महिन्यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झाल्यानं पश्चिम बंगालमधील मुलगा मुलीला पळवून नेण्यासाठी नाशिकमध्ये आला. त्यानं मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस आणि मुलीच्या नातलगांमुळे त्याला मुलीस पळवून नेता आलं नाही. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. पोलीस तपासात त्यानं मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास भाग पाडल्याचं समोर आलं. त्यानं मुलीला रेल्वेनं इटारसी येथे येण्यास सांगितल्याचंही समोर आलंय. सायान सुकांत घोष, राहणार कोलकाता, पश्चिम बंगाल असं अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील एका मुलीनं इंस्टाग्रामवर पश्चिम बंगालमधील एका मुलासोबत मैत्री केली. दिवसेंदिवस दोघांमध्ये ओळख वाढत गेली. त्यातून पश्चिम बंगालमधील मुलगा तिला भेटायला उत्सुक होता. 3 महिने ओळख झाली तरी अंतरामुळे भेट होऊ शकली नव्हती. शेवटी संशयित घोष यानं अल्पवयीन मुलीशी संपर्क साधून तिला फूस लावली. त्याच्या सांगण्यावरून मुलीनं घर सोडलं. अचानक मुलगी गायब झाल्यानं तिच्या कुटुंबीय भयभीत झाले. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता ती नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात आढळून आली. कुटुंबियांनी तिला घरी आणून विचारपूस केली असता घोष यानं तिला नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून रेल्वेनं इटारसी येथे येण्यास सांगितलं होतं. त्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आल्याचं तिनं कुटुंबियांना सांगितलं. त्याला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती असंही मुलीनं स्पष्ट केलं. घोष यानं 16 मे 2026 रोजी 1 वाजता त्र्यंबक रोड लगत हॉटेल अमृत गार्डन परिसरातून मुलीला वेगवेगळी आमिषं दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडून अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती तयार करून पाठविण्यास भाग पाडल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अंबड MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष नरुटे करतायत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.